अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आपल्या महाराजांचा सप्ताह चालू झालेला आहे आणि आज आहे सप्ताहाचा चौथा दिवस। तर माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांनी कोणी गुरुचरित्र पारायण केलेलं आहे, कोणी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलेलं आहे, पण ज्यांना पारायण शक्य नाही त्यांनी इतर सेवा चालू केलेल्या आहेत। पण आपण केलेली सेवा किंवा आपण जी सेवा करत आहोत ती स्वामींनी स्वीकारलेली आहे की नाही किंवा स्वामींच्यापर्यंत पोहोचते की नाही हे आपल्याला कसं कळेल बरं? बघा, असे अनेक स्वामी भक्त आहेत किंवा असे अनेक लोक आहेत ज्यांना अनेक प्रश्न पडतात की बाबा मी सेवा तर चालू केलेली आहे, पण जी सेवा मी करते ती योग्यरित्या चालू आहे की नाही किंवा त्यात काही चुकीचं तर घडत नाही आहे ना, किंवा स्वामींच्यापर्यंत ती नीट पोचते का किंवा स्वामी स्वीकारत आहेत का? तर असे बरेच प्रश्न पडतात। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि बघा, ज्यावेळी आपण जी मनापासून सेवा करणार ती नक्कीच स्वामींच्यापर्यंत पोहोचते आणि त्याची पोचपावती देखील स्वामी आपल्याला देत असतात। असे अनेक संकेत आहेत, त्या सगळ्या संकेतांद्वारे स्वामी आपल्याला सांगत असतात की बाई तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे। तसे कोणते संकेत आहेत बघा, आणि या म्हणजे याबद्दलचा एक सुंदर अनुभव या 4 दिवसामध्ये मला आलेला आहे। स्वतः स्वामी माझ्या घरामध्ये येऊन गेले असंच मी समजेन। तर बघा, हा अनुभवसुद्धा मी शेवटी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे, सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। तर असे कोणते संकेत आहेत ज्याद्वारे आपल्याला कळेल की स्वामींच्यापर्यंत आपण केलेली सेवा पोचलेली आहे? त्यातला पहिला संकेत बघा, ज्यावेळी आपण पारायण काळामध्ये सेवा करतो, बघा पारायण काळातच नाही इतर वेळीसुद्धा तुम्हाला असे संकेत, सेवा करताना असे संकेत मिळेल तर समजून जा की तुमची सेवा महाराजांनी स्वीकारलेली आहे। तर बघा, त्यातला पहिला संकेत, तर तुम्हाला आपल्याला आधी माहीत असतं की आपल्या घरामध्ये आज पाहुणे येणार आहेत किंवा उद्या पाहुणे येणार आहेत, पण तुम्हाला न माहीत होता किंवा अनपेक्षितपणे किंवा अचानकपणे जर तुमच्या घरामध्ये एखादा पाहुणा आला किंवा एखादी व्यक्ती आली जी तुम्हाला त्याची कल्पना पण नाही की, आणि तुम्हाला असं वाटलं की अरे बापरे, ही व्यक्ती आपल्या कधीच घरात येत नाही आणि आज कशी काय आली? तर मग असो, त्यातले मित्र असो, नातेवाईक असो, पाहुणा असो, अनपेक्षितपणे अचानकपणे जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आली तर नक्कीच समजून जा की स्वामी तुमच्या घरामध्ये येऊन गेले। आणि बघा, ज्यावेळी अशी व्यक्ती आपल्या घरामध्ये येते अचानकपणे, त्यावेळी त्या व्यक्तीला कधीही विनमुख पाठवू नका। त्यावेळी व्यक्तीला काहीतरी खायला द्या, काहीतरी प्यायला द्या, पाणी द्या, अल्पोपहार त्या व्यक्तीला द्या आणि मगच तुमच्या घरातून त्या व्यक्तीला जाऊ द्यायचं आहे। विनमुख अजिबात पाठवून द्यायचं नाही। बघा, साक्षात दत्त महाराज, साक्षात स्वामी महाराज तुमच्या घरात येऊन गेलेले तुम्हाला कळणार नाहीत। म्हणून म्हणते, पारायण काळामध्ये जर असं तुमच्यासोबत घडलं असेल तर नक्कीच तुमची सेवा जी आहे ती महाराजांनी स्वीकारलेली आहे। त्यानंतर बघा, ज्यावेळी आपण सेवा करत असतो आणि सेवा आपली चालू असते त्यावेळी अचानक फोटोवरचं फूल किंवा मूर्तीवरचं फूल अचानक खाली पडणं, मग वारं नाही आहे किंवा फॅन चालू नाही आहे, अचानक एखादं फूल जर आपलं खाली पडलं तर नक्कीच समजू जा की तुम्ही जी सेवा करत आहात ती महाराजांच्यापर्यंत पोहोचत आहे। त्यानंतर बघा, ज्यावेळी आपण घरामध्ये एकटे असतो मग असं आपल्याला जाणवतं की आपल्यासोबत कोणीतरी आहे किंवा एक दिव्य शक्ती आपल्या आजूबाजूला आहे आणि पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला येतात आणि असं एक सकारात्मक बदल आपल्यामध्ये घडायला लागतो। त्यावेळी नक्कीच समजून जा की स्वामी तुमच्यासोबत आहेत, घरामध्ये तुमच्या स्वामींचा वास आहे। त्यानंतर बघा, पारायण काळामध्ये तुमच्या घरासमोर एखादा प्राणी आला, पक्षी आला किंवा घराच्या मागे चिमणी, कावळा कोणीही आलं, म्हणजे कोणताही प्राणी, गाय असो, म्हैस असो किंवा कुत्रा, कोणताही प्राणी जरी आला तरी नक्कीच समजून जा की स्वामी तुमच्या घरामध्ये येऊन गेले आणि त्या व्यक्तीला हाकलून देऊ नका, हिडीस त्या म्हणजे प्राण्याला करू नका। त्या प्राण्याला तुम्ही एखादी भाजी पोळी टाका किंवा त्या प्राण्याला म्हणजे बिना अन्ना पाण्याचं किंवा प्राणीला बिना अन्नाचं त्या प्राण्याला तुम्ही हकलून देऊ नका। त्या प्राण्याला पोळी टाका, भाकरी टाका। आणि बघा, ज्यावेळी आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि तुम्ही त्या प्राण्यांसाठी काही व्यवस्था करू शकता, तर तुम्ही गच्चीमध्ये पाणी ठेवू शकता, म्हणजे एखाद्या वाटीमध्ये तुम्ही दारामध्ये, अंगणामध्ये एखादी वाटी ठेवून त्यामध्ये पाणी ठेवू शकता। बघा, स्वामींपुढे बसून सेवा केलेली म्हणजे सेवा, म्हणजे एखादा ग्रंथ वाचला तर ती सेवा नसते। अशा प्रकारे एखाद्या गरीबाला, एखाद्या मुक्या प्राण्याला सुद्धा असा म्हणजे आधार देणं ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे आणि हीच सेवा स्वामींना प्रिय आहे। त्यानंतरचा कोणता संकेत बघा,
ज्यावेळी आपण सेवा करत असतो त्यावेळी आपल्या दिव्यामध्ये एक सुंदर फूल तयार होणं किंवा एखादी पाकळी किंवा एखादा असा एक वेगळा आकार तयार होणं जो आपल्याला फुलासारखा दिसत आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्वामींची प्रतिकृती दिसत आहे. कधीकधी असं देखील होतं आणि बऱ्याच स्वामी भक्तांना हे दिसलं देखील आहे की दिव्यामध्ये स्वामींची प्रतिकृती त्यांना दिसलेली आहे. दिव्यामध्ये मलासुद्धा हे अनेक वेळा स्वामींची प्रतिकृती दिव्यामध्ये दिसलेली आहे किंवा दिव्यामध्ये फूल तयार झालेलं आहे. तर हा सुद्धा खूप मोठा शुभ संकेत आहे की आपण केलेली सेवा स्वामींनी स्वीकारलेली आहे आणि स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे की बाई तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यानंतरचा कोणता संकेत बघा, ज्यावेळी आपण अगरबत्ती लावतो, धूप लावतो, तो काही काळापर्यंत चालू असतो, एक 20 मिनटं अर्धा तास तो चालू असतो. पण तुमच्या घरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा सुगंध जो आधी तुम्ही कधीच अनुभवला नव्हता किंवा कधीच त्याचा तुम्हाला तो सुगंध तुम्हाला आला नव्हता, पण दिवसभर तुमच्या घरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा सुगंध तुम्हाला जाणवतो, एक वास तुमच्या घरामध्ये चांगला वास तुमच्या घरामध्ये येतोय, तर नक्कीच तुमच्या घरामध्ये स्वामींचा वास आहे, स्वामी तुमच्या घरामध्ये आहेत, स्वामींचं स्थान तुमच्या घरामध्ये आहे असं समजून जा आणि तुम्ही जी सेवा करताय ती नक्कीच स्वामी स्वीकारत आहेत. त्यानंतर बघा, ज्यावेळी आपण पारायण काळामध्ये स्वयंपाक करत असतो, मग आता पारायण काळामध्ये अनेक अटी असतात की या गोष्टी न वापरता, म्हणजे हे पदार्थ न वापरता स्वयंपाक करायचा असतो. मग त्यात कांदा लसूण असेल किंवा अनेक पदार्थ असतात, अनेक मसाले आपण वापरत नाही. पण बघा, इतर वेळी आपण अनेक मसाले वापरतो, अनेक काय सायास करतो आणि पदार्थ बनवत असतो, पण त्याला इतकी चव येत नाही किंवा इतका टेस्टी तो पदार्थ बनत नाही. पण पारायण काळामध्ये कोणतेही मसाले न वापरता किंवा कोणतीच भाजी वगैरे जास्त न वापरता अगदी साध्या पद्धतीने आपण स्वयंपाक करत असतो, पण तो स्वयंपाक खूप चविष्ट होणं किंवा त्याला इतकी चव येणं की त्याची चव आयुष्यभर आपल्या लक्षात राहते, तर तो सुद्धा खूप मोठा शुभ संकेत आहे. स्वामींनी तुमचं अन्नग्रहण केलेलं आहे किंवा जो तुम्ही नैवेद्य केलेला आहे तो स्वामींच्यापर्यंत पोहोचलेला आहे, तुमची सेवा स्वामींनी स्वीकारलेली आहे. त्यानंतर बघा, ज्यावेळी आपण स्वामींसमोर बसलेलो असतो आणि आपलं गारानं आपण मांडत असतो की स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा, ती इच्छा पूर्ण करा असं आपण सांगत असतो बघा, त्यावेळी अचानक आपल्या डोळ्यामधून अश्रू येणं हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे. बघा, खरंच सांगते, आणि तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा की या संकेतांमध्ये तुम्हाला कोणते संकेत अनुभवायला आलेले आहेत. बघा, ज्यावेळी आपण मनापासून एखादं मत किंवा एखादं गाराणं आपल्या स्वामींसमोर मांडत असतो, तर नक्की स्वामी ते ऐकत असतात आणि ज्यावेळी तुमच्या डोळ्यातून आपोआप अश्रू यायला लागतात ना, त्यावेळी नक्कीच तुमचं जे गाराणं आहे ते स्वामीने ऐकलेलं आहे, तुमची जी काही इच्छा आहे ती महाराजांनी पूर्ण केलेली आहे असं समजून जा. त्यानंतर बघा, आपण देवाला फुलं अर्पण केलेली असतात. आता इथं कशी म्हणजे फुलं आपण अर्पण करतो आणि फुलं किती 1-4 तास 3 तास टवटवीत राहतात, त्यानंतर ते हळूहळू कोमे जायला लागतात. बघा, आता तर उन्हाळा आहे, पण उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, 4 ते 5 तासांनी फुलं कोमेजतातच. पण बघा, तुम्ही अर्पण केलेली फुलं जर दिवसभर टवटवीत राहिली, अगदी ताजी तवानी फ्रेश राहील, तर नक्कीच तुमची सेवा जी आहे ती महाराजांनी स्वीकारलेली आहे. हा त्यामागचा खूप मोठा शुभ संकेत आहे. तर बघा, असे अनेक संकेत आहेत ज्या संकेताद्वारे आपल्याला कळतं की महाराजांनी आपली सेवा स्वीकारलेली आहे आणि महाराज आपल्याला ती पोचपावती देतात. तर बघा, याबद्दलचा एक सुंदर अनुभव मला या 4 दिवसामध्ये आला आणि तोच अनुभव मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. बघा, या 4 दिवसामध्ये म्हणजे गेल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी माझ्या दिव्यामध्ये सुंदर फूल तयार झालं होतं आणि त्यानंतर त्याच दिवशी एक सुंदर अनुभवसुद्धा मला आला. तर बघा, ज्या ताई आमच्या घरामध्ये कधीच येत नाहीत किंवा अनपेक्षितपणे त्या घरी आमच्या आल्या, म्हणजे कधीतरी क्वचित येतात किंवा हळदी कुंकवाला सांगणे किंवा काहीतरी कारणाने त्या आमच्या घरामध्ये येतात, पण त्या ताई अचानक आमच्या घरामध्ये आल्या आणि त्यांनी मला सरबत करायला सांगितला किंवा म्हणजे त्या प्रवलची चेष्टा करत होत्या आणि प्रवलची चेष्टा करत त्या आमच्या घरामध्ये आल्या. त्या कधीच ताई घरामध्ये येत नाहीत आणि त्या घरात येऊन गेल्या. आणि खरं सांगू का, त्या ताईंचा उपवास होता, त्यात मंगळवार होता आणि त्या ताई सवाष्ण होत्या आणि त्यात सप्ताहाचा पहिला दिवस होता आणि सगळ्यात म्हणजे 12 ते 12:30 हा काळ चालू होता. आय थिंक 12:15 वगैरे वाजले असतील. तर या सगळ्या गोष्टी घडणं हा काही योगायोग नाही. तर बघा, या सगळ्या गोष्टी घडणं म्हणजे नक्कीच स्वामी आई माझ्या घरामध्ये येऊन गेली, साक्षात आई भगवती माझ्या घरामध्ये येऊन गेली आणि खूप मोठा माझ्यासाठी अशुभ संकेत आहे. जी व्यक्ती माझ्या घरामध्ये कधीच येत नाही किंवा क्वचित कधीतरी येते, ती अचानकपणे आली
आणि माझ्या हातून काहीतरी खाऊन गेली, पिऊन गेली. तर खूप मला समाधान वाटलं आणि खूप भारी वाटलं. त्या दिवशी सप्ताहाचा पहिलाच दिवस होता आणि माझ्या हातून काहीतरी कुणाला तरी म्हणजे कुणाशी तरी तहान भागली किंवा असं म्हणजे खूप भारी वाटलं मला. आणि स्वामींना मी सांगितलं की स्वामी, तुमच्यापर्यंत जी सेवा केलेली आहे ती पोहोचली आणि नैवेद्यसुद्धा तुम्ही ग्रहण केला. तर हा खूप मोठा संकेत होता माझ्यासाठी. आणि वेळोवेळी स्वामी आपल्याला असे संकेत देत असतात, पण हे संकेत आपल्याला समजणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर असे संकेत तुम्हाला जर आढळत असतील, दिसून आले, तर नक्कीच तुम्ही समजून जा की तुमची सेवा स्वामींनी स्वीकारलेली आहे. आणि तुम्हाला कोणते संकेत दिसून आले किंवा आढळले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.